हिंजवडीमध्ये कंपनीत जात असताना 4 जणांचा होरपळून जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि याच बसमधून 15 कर्मचारी हे कंपनीमध्ये जात होते आणि सकाळी 8च्या सुमारास अगदी फेज 1च्या चौकाच्या अगदी जवळच ही घटना घडलेली आहे। आपण पाहू शकतो की या घटनेमध्ये ही जी बस आहे ती जळून खाक झालेली आहे आणि सध्या या ठिकाणी हिंजवडी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड असतील किंवा आरटीओ असतील हे या ठिकाणी तपास करत आहेत। या बसमध्ये नेमकी काय घडलं असं आणि त्यानंतर ही आग जी आहे ती लागली आहे त्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत आणि बस बघत आहेत, तपास करत आहेत। अगदी आज सकाळी 8च्या सुमारास हे 15 कामगार याच बसने कंपनीत जात होते आणि ह्युमा ग्राफिक्स नावाची जी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एकूण 45 कामगार काम करतात। त्यापैकी काही जण पुण्यातून येतात आणि हीच ती बस आहे ज्या बसमधून 15 कर्मचारी हे चालकासह पुण्यातून हिंजवडीच्या दिशेने येत होते आणि नेमकं फेज 1 मध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे। आज सकाळी 8च्या सुमारास जेव्हा ही बस हिंजवडीतील फेज 1च्या चौकामध्ये पोहोचली तिथं अचानक याच ठिकाणाहून आग लागली आणि त्यानंतर चालकाला याच्या झळा पोहोचल्या, त्याच्या पायाला देखील आग लागली। त्यानंतर धावत्या बसमधून चालकाने उडी घेतली आणि त्यानंतर ही जी बस आहे हळूहळू पुढे चालत राहिली, परंतु पाठीमागचा दरवाजा न उघडल्यामुळे यात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। तर काही जणांनी दरवाजातून आणि खिडक्या तोडून बाहेर उड्या मारलेल्या आहेत, परंतु अक्षरशः या घटनेमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। आता सध्या या ठिकाणचे पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील आणि त्याचबरोबर आरटीओ असेल हे या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी ते पंचनामा करताना दिसत आहेत। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।